मंडळी, जरा विचार करा, एका स्त्रीवर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळू शकतो. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी कपाळावरचे कुंकू पुसले गेले, सासरेही जग सोडून गेले आणि डोळ्यांदेखत एकुलता एक मुलगाही तडफडून गेला. आजच्या काळात एखादी स्त्री असती तर दुःखाने पूर्ण कोलमडून पडली असती. पण 300 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीत एक अशी वाघीण जन्माला आली होती, जिने रडण्याऐवजी साक्षात महाकाळाला साथ घातली. एका बाजूला 5000 सैन्य तिचे राज्य गिळायला उभे होते आणि दुसऱ्या बाजूला परकीय आक्रमक हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करत होते. पण मंडळी, अशा संकटात हातात तलवार घेण्याऐवजी जिने साक्षात शिवलिंग हातात घेतले आणि नुसत्या शिवभक्तीच्या सामर्थ्याने शत्रूंना युद्ध न करताच माघारी पळवले. जिच्यासाठी राज्य ही सत्ता नव्हती, तर ती शिवसेवा होती. ही कथा ऐकल्यानंतर संकटात असलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाचा आत्मविश्वास 10 पटीने वाढेल. कोण होती ही माऊली, जिने स्वतःच्या मुलालाही कठोर शिक्षा दिली, जिने फक्त राज्य नाही चालवले तर आपल्या बुडत्या सनातन धर्माला पुन्हा उभे केले? पण मनात एक प्रश्न येतोच ना. अहमदनगरच्या चोंडी गावातली एका सामान्य पाटील घराण्यातली साधी पोरगी संपूर्ण हिंदुस्थानाची लोकमाता कशी बनली? काय होता तो 8 वर्षांच्या चिमुकलीचा चमत्कार? चला जाणून घेऊया लोकमाता अहिल्याबाई होळकरांची अद्भुत कथा. पण त्याआधी एक छोटीशी विनंती मंडळी, ही दुर्मिळ कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशीच सेवा करण्याची ताकद देतो, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग या अद्भुत कथेची सुरुवात करूया. आजपासून बरोबर 300 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातल्या चोंडी नावाच्या एका छोट्याशा गावात एका कन्येचा जन्म झाला. तिचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अत्यंत धर्मपरायण, साधे आणि संस्कारी गृहस्थ. त्यांनी आपल्या या लाडक्या लेकीचे नाव ठेवले अहिल्या. बघा ना मंडळी, त्या काळात मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांना चूल आणि मूल एवढेच विश्व असायचे. पण माणकोजी पाटलांनी ओळखले होते की आपली ही लेक काही सामान्य नाही. त्यांनी या परंपरेला फाटा दिला आणि आपल्या छोट्या अहिल्येला घरीच लिहायला वाचायला शिकवले. पण जाणकार हो, या अहिल्येचे मन खेळण्या बागडण्यात कधीच रमत नसे. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी जेव्हा इतर मुली बाहुल्यांचा खेळ खेळायच्या ना, तेव्हा ही चिमुकली गावच्या शिवमंदिरात जाऊन तासन तास महादेवाची पूजा करण्यात मग्न असायची. ईश्वराची एवढी ओढ की जणू साक्षात पार्वतीचाच अंश तिच्यात उतरला होता. आणि मग तो दिवस उजाडला ज्याने भारताचा इतिहासच बदलून टाकला. माळव्याचे सुभेदार आणि पेशव्यांचे अत्यंत पराक्रमी सेनापती मल्हारराव होळकर एका मोहिमेवरून पुण्याच्या दिशेने चालले होते. वाटेत विश्रांतीसाठी त्यांचा अवाढव्य ताफा चोंडी गावात थांबला. सायंकाळची वेळ होती. मल्हारराव विश्रांती घेत असताना अचानक त्यांच्या कानावर शिवमंदिरातून आरतीचा एक अतिशय गोड आणि सुमधुर आवाज पडला. तो आवाज इतका आर्त आणि पवित्र होता मंडळी, की मल्हाररावांची पावले आपोआप त्या मंदिराच्या दिशेने वळली. मंदिरात गेल्यावर त्यांनी जे पाहिले त्याने ते शूर सेनापती जागेवरच थबकले. एक 8-9 वर्षाची चिमुकली मुलगी, जिच्या चेहऱ्यावर साक्षात देवीसारखे तेज होते, ती अत्यंत तन्मयतेने महादेवाची आरती करत होती. आणि नुसती आरतीच नाही मंडळी, तर त्यानंतर मंदिराबाहेर बसलेल्या गरीब आणि भुकेल्या लोकांना ती तिच्या चिमुकल्या हातांनी जेवण वाढत होती. मल्हारराव स्वतःशीच म्हणाले, इतक्या लहान वयात चेहऱ्यावर एवढी शांतता, एवढी निष्ठा आणि गरिबांबद्दल एवढी दया, ही सामान्य मुलगी असूच शकत नाही. मल्हाररावांना स्वतःच्या मुलासाठी, खंडेरावासाठी एका अशाच सुनेची गरज होती, जी नुसती राजघराण्याची शोभा वाढवणार नाही, तर राज्याला आईच्या मायेने सांभाळेल. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट माणकोजी पाटलांची भेट घेतली आणि म्हणाले, पाटील, तुमची ही लेक मला द्या. मी हिला माझी सून करून इंदोरला घेऊन जाऊ इच्छितो. आणि अशा प्रकारे सन 1733 मध्ये अवघ्या 8 वर्षांच्या अहिल्येचा विवाह मल्हाररावांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी पार पडला. जरा विचार करा मंडळी, एका साध्या गावच्या पोरीला इतक्या मोठ्या राजघराण्याची सून होण्याचे भाग्य कशामुळे मिळाले? कोणत्याही पैशामुळे नाही, कुळामुळे नाही, तर फक्त आणि फक्त तिच्या निस्सीम भक्तीमुळे. अहो, भक्तीत एवढी प्रचंड ताकद असते
की ती एका गरिबाच्या झोपडीतून थेट राजवाड्याचे दरवाजे उघडू शकते. इंदूरच्या राजवाड्यात पाऊल ठेवल्यानंतरही ओम नमः अहिल्याबाईंनी शिवाय. आपला तो चोंडी गावातला साधेपणा कधीच ओम सोडला नमः नाही. शिवाय. त्या पहाटे उठून आधी महादेवाची पूजा ओम करायच्या नमः शिवाय. आणि मगच राजवाड्याचे काम पाहायच्या. पती खंडेराव आणि सासू सासऱ्यांची त्या अत्यंत निष्ठेने सेवा करू लागल्या. मल्हाररावांनीही आपल्या सुनेची बुद्धिमत्ता पाहून तिला स्वतः युद्धकला आणि राजकारणाचे धडे द्यायला सुरुवात केली. एका साध्या भक्तेचा प्रवास आता एका तपस्विनी शासक होण्याकडे सुरू झाला होता. सगळं कसं अगदी सुखात आणि आनंदात चाललं होतं. पण मंडळी, सुखाचे हे क्षण जास्त काळ टिकणार नव्हते. नियतीच्या मनात काहीतरी भयंकर शिजत होते. अहिल्याबाईंच्या सुखी संसाराला अशी एक नजर लागली ज्याने त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होणार होती. एका भयानक युद्धात अचानक असे काहीतरी घडले ज्याने अहिल्याबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. काय सांगू मंडळी, वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी अहिल्याबाईंनी चितेवर जळून सती जाण्याचा निर्णय का घेतला? मंडळी, आज आपण महिला दिन साजरा करतो, घरातल्या स्त्रीचा सन्मान करतो. पण कधी शांतपणे विचार केलाय का हो, ती आतून किती वेळा तुटलेली असते? स्वतःला किती त्रास होत असला तरी ती आपल्या दुःखाचा एक शब्दही ओठांवर आणत नाही. कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा मारून ती हसत मुखाने जगते. आज तुम्हाला समजेल की एका स्त्रीचा खरा त्याग काय असतो. साल होते 1754. कुंभेरच्या किल्ल्याला वेढा पडला होता. काय सांगू तुम्हाला मंडळी, सगळं काही सुरळीत चालू होतं आणि अचानक शत्रूचा एक तोफेचा गोळा आला आणि एका क्षणात अहिल्याबाईंच्या आयुष्याचे नंदनवन कायमचे उद्ध्वस्त झाले. त्यांचे पती खंडेराव होळकर यांना वीरमरण आले. मंडळी, जरा विचार करा, जिचे वय अवघे 29 वर्ष होते, जिच्या कपाळावरचे कुंकू नियतीने एवढ्या क्रूरपणे पुसून टाकले, जिच्या हातातली हिरवी चुडा फुटली, त्या माऊलीच्या काळजावर काय घाव झाले असतील. ती आतून पूर्ण कोलमडून गेली होती. त्या काळी सती जाण्याची प्रथा होती. पतीच्या निधनानंतर पत्नीही चितेवर बसून स्वतःला संपवायची. अहिल्याबाईंनीही निर्णय घेतला, माझे साहेब गेले, आता मी हे जीवन जगून काय करू, मी सती जाणार. तिने चितेकडे पावले टाकली. संपूर्ण राजवाड्यात एकच हाहाकार उडाला. सगळे रडत होते, तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण ती कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. पण तेव्हा असे काही घडले जे इतिहासात क्वचितच पाहायला मिळते. तिचे सासरे शूरवीर मल्हारराव होळकर, ज्यांच्या नावाने दिल्लीचे तख्तही कापायचे, ते एका सुनेच्या पायावर कोसळले. ते ढसाढसा रडत म्हणाले, मुली, माझा मुलगा मला सोडून गेला. आता या म्हातारपणी तूच माझा एकमेव आधार आहेस. जर तूही मला सोडून गेलीस तर मी कोणाकडे बघून जगू? या राज्याचे काय होईल? या प्रजेचे काय होईल? सती जाऊ नकोस. आजपासून तू माझी सून नाही, तर तूच माझा मुलगा आहेस. मंडळी, बघा ना, एका भारतीय स्त्रीसाठी पतीच्या निधनानंतर जगणे म्हणजे रोज मरणच असते. पण आपल्या सासऱ्याच्या त्या अश्रूंसाठी, त्या अनाथ प्रजेसाठी आणि साक्षात महादेवाने सोपवलेल्या कर्तव्यासाठी तिने स्वतःच्या मृत्यूचा मोह सुद्धा त्यागला. सती जाण्यापेक्षा जिवंत राहून निखारावर चालण्याचा निर्णय तिने घेतला. स्वतःचे एवढे मोठे दुःख गिळून कुटुंबासाठी ती माऊली खंबीरपणे उभी राहिली. आज आपल्या घरातली प्रत्येक स्त्री अशीच असते ना, स्वतःचे अश्रू पदराखाली लपवते आणि घराचा आधार बनते. अहिल्याबाईंनी त्या दिवशी सिद्ध केले की स्त्रीची खरी ताकद पळून जाण्यात नाही, तर संकटाच्या छाताडावर पाय रोवून उभे राहण्यात आहे. या त्यांच्या बलिदानाला आणि स्त्री शक्तीला आपला कोटी कोटी प्रणाम. पण संकटांची मालिका इथेच थांबणार नव्हती. जणू महाकाळ स्वतः तिची सत्व परीक्षाच पाहत होता. काही वर्षात आधार देणारे सासरे मल्हारराव आणि तिच्या आयुष्याचे एकमेव कारण, तिचा पोटचा गोळा, एकुलता एक तरुण मुलगा मालेरावही तिला सोडून गेला. सगळं संपलं. आता माळवा पूर्णपणे अनाथ झाला होता आणि या अनाथ, नेतृत्वहीन राज्यावर एका दिधाडासारखी नजर ठेवून होता राघोबा पेशवा. 5000 सैन्याचे अवाढ्य सैन्य घेऊन तो एका विधवेला चिरडण्यासाठी चालून येत होता. दरबारात स्मशान शांतता पसरली होती. आता काय होणार? एकटी स्त्री 5000 सैन्याशी कशी लढणार? मंडळी,
आयुष्यात जेव्हा एकामागून एक संकटे येतात तेव्हा माणूस हतबल होतो. राजवाड्याचा दिवा कायमचा विझला होता. संपूर्ण माळवा प्रांतात स्मशान शांतता पसरली होती. होळकरांचे साम्राज्य आता अनाथ झाले होते. आणि नेमकी हीच वेळ साधली राघोबा पेशव्यांनी. मंडळी बघा ना, जेव्हा घरचा मालक नसतो तेव्हा गिधाडे कशी टपलेली असतात. राघोबा पेशव्याला वाटले की आता माळण्याच्या गादीवर कोणीच पुरुष वारस उरलेला नाही. एक विधवा स्त्री हे राज्य काय चालवणार. तो 5,000 सैन्याचे अवाढ्य सैन्य आणि तोफा घेऊन इंदूरच्या वेशीवर येऊन ठेपला. त्याचा हेतू स्पष्ट होता. एक अबला समजून अहिल्याबाईंना चिरडून टाकणे आणि त्यांचे साम्राज्य बळकावणे. दरबारात भीतीचे वातावरण होते. सरदार आणि मंत्री घाबरले होते. कोणी म्हणत होते, राणी साहेब आपण शरणागती पत्करूया का. तर कोणी म्हणत होते, आपल्याकडे एवढे सैन्य नाही, आपण पेशव्यांशी कसे लढणार. पण मंडळी, ज्या माऊलीने आपले अख्खे आयुष्य महादेवाच्या चरणी अर्पण केले होते, ती काय अशी साधीसुधी असेल. अहिल्याबाईंनी डोळे मिटले. त्यांनी साक्षात महाकाळाचे स्मरण केले. त्यांच्या समोर पतीची चिता होती, मुलाचा मृत्यू होता, पण मनात फक्त एकच शब्द होता, शिव. त्यांनी तलवार उचलली नाही, त्यांनी तोफा डागल्या नाहीत. त्यांनी काय केले माहीत आहे का मंडळी. त्यांनी आपल्या समोर साक्षात शिवलिंग घेतले. त्यांच्या दोन्ही हातांत ते पवित्र शिवलिंग होते. डोळ्यात अंगारा होता, पण ओठांवर शांतता होती. त्यांनी आपल्या सैनिकांना आणि सरदारांना ठणकावून सांगितले, घाबरू नका. तुम्ही म्हणताय माझ्याकडे सैन्य नाही. अहो, ज्याच्या पाठीशी साक्षात त्रैलोक्याचा स्वामी माझा महादेव उभा आहे, त्याला या 5,000 सैन्याची काय भीती. हा शिवच आता आपले रक्षण करणार. माझ्या माता भगिनींनो, आजच्या काळात जेव्हा एखादी स्त्री एकटी पडते तेव्हा जग तिला कमकुवत समजते. पण अहिल्याबाईंनी त्या दिवशी जगाला दाखवून दिले की स्त्री जेव्हा भक्तीच्या शिखरावर असते तेव्हा ती साक्षात दुर्गेचे रूप घेते. त्यांनी राघोबा पेशव्याला एक पत्र लिहिले. हे पत्र म्हणजे केवळ कागद नव्हता, तर तो शब्दांचा असा प्रहार होता ज्याने पेशव्याची रूह कापली. त्यांनी पत्रात लिहिले, राघोबा दादा, तुम्ही 5,000 सैन्य घेऊन एका विधवेशी लढायला येत आहात. विचार करा, जर या युद्धात तुम्ही जिंकलात तर जग काय म्हणेल की एका महान पेशव्याने एका असहाय्य, दुःखाने खचलेल्या विधवेचा पराभव केला. यात तुमचा कसला पराक्रम. तुमची तर नाचक्कीच होईल. पण जर चुकून या युद्धात तुम्ही हारलात तर मात्र तुमचे नाव इतिहासातून कायमचे पुसले जाईल. अख्खे जग म्हणेल की 5,000 सैन्य घेऊन आलेले पेशवे एका साध्या माऊली समोर टेकले. आता निर्णय तुमचा आहे. मंडळी बघा ना, याला म्हणतात बुद्धी आणि भक्तीचा मिलाप. राघोबा पेशवा ते पत्र वाचून सुन्न झाला. त्याला समजले की समोर साधी अबला नाही तर साक्षात रणरागिणी उभी आहे. जो विजय तलवारीने मिळाला नसता तो अहिल्याबाईंनी साक्षात शिव आणि आपल्या शब्दांच्या ताकदीवर मिळवला. राघोबा पेशवा तिथेच थांबला. त्याची तलवार म्यान झाली आणि त्याने निरोप पाठवला, मी युद्ध करायला नाही तर तुमच्या मुलाच्या निधनाचे दुःख व्यक्त करायला आलो आहे. बघा मंडळी, संकट कितीही मोठे असो, जर तुमची भक्ती खरी असेल आणि तुमचा शिव तुमच्या पाठीशी असेल तर 5,000 सैन्य सुद्धा तुमच्या समोर नतमस्तक होते. अहिल्याबाईंनी त्या दिवशी रडत बसण्याऐवजी साक्षात संकटाच्या छाताडावर पाय दिला. आज महिला दिनानिमित्त प्रत्येक स्त्रीला मला हेच सांगायचे आहे, जेव्हा तुम्हाला वाटते ना की तुम्ही एकट्या पडलात, तेव्हा अहिल्याबाईंचे ते शिवलिंग डोळ्यासमोर आणा. तुमच्या भक्तीत आणि आत्मविश्वासात एवढी ताकद आहे की जगातील कोणतेही संकट तुम्हाला हरवू शकणार नाही. पण मंडळी, ही तर फक्त सुरुवात होती. ज्या माऊलीने 5,000 सैन्याला पळवून लावले, तिच्या समोर नियतीने एक असा भयानक प्रसंग उभा केला जिथे तिला एका बाजूला आईचे प्रेम ठेवायचे होते आणि दुसऱ्या बाजूला राजधर्माचा न्याय. असे काय घडले की एका साध्या मुक्या गायीच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी या माऊलीने स्वतःच्या पोटच्या मुलाला रथाखाली चिरडण्याची शिक्षा दिली. काय असते आईचे हृदय आणि काय असतो न्यायाचा धर्म, ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. मंडळी बघा ना, काय घडले त्या दिवशी. अहिल्याबाईंचा एकुलता एक मुलगा मालेराव होळकर, एकदा त्याचा रथ इंदूरच्या भर बाजारातून वाऱ्याच्या वेगाने जात होता. अश्व धावत होते, चाकांचा खडखडाट होत होता आणि अचानक कोणाला काही कळायच्या आत एक लहानसे निरागस वासरूळ त्या रथाच्या चाकाखाली आले. क्षणार्धात त्या वासराचा प्राण गेला. रक्ताचा सडा पडला.
आणि त्या वासराची आई, ती मुकी गाय, आपल्या मेलेल्या वासरापाशी येऊन हमसून हमसून रडू लागली. तिने असा हंबरडा फोडला जणू ती साक्षात विधात्याला जाब विचारत होती. मंडळी, मुक्या प्राण्याचे दुःख देवालाही सहन होत नाही, मग त्या माऊलीला कसे सहन होईल? जेव्हा अहिल्याबाई तिथे पोहोचल्या आणि त्यांनी ते दृश्य पाहिले, त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी चौकशी केली, हे कोणाच्या रथाने झाले? उत्तर मिळाले, राणीसाहेब, तुमच्याच मुलाच्या, मालेरावांच्या रथाने. दरबारात सन्नाटा पसरला. सर्वांना वाटले आता माऊली आपल्या मुलाला वाचवेल. पण अहिल्याबाईंनी आपल्या सुनेला विचारले, सांग, जर एखाद्या आईसमोर कोणी तिच्या पोटच्या भोळ्याला मारले तर त्याला काय शिक्षा असावी? सून रडत म्हणाली, मृत्यूदंड. अहिल्याबाईंनी डोळे मिटले, मनातल्या मनात महादेवाला साथ घातली आणि निर्णय सुनावला. ज्याप्रमाणे हे वासरू चिरडले गेले, त्याचप्रमाणे मालेरावाला सुद्धा भर चौकात रथाखाली चिरडले जावे. अहो, संपूर्ण माळवा हादरला. मंत्री, सरदार, लोक पाया पडले. आई, असे करू नका, तो तुमचा एकुलता एक मुलगा आहे. पण अहिल्याबाई ठाम होत्या. त्या म्हणाल्या, जर मी आज माझ्या मुलाला वाचवले तर उद्या माझ्या प्रजेला मी काय तोंड दाखवीन? न्यायाच्या खुर्चीवर बसलेली स्त्री आधी न्यायाधीश असते आणि मग आई. मंडळी, आता काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग बघा. कोणीही सारथी रथावर बसायला तयार होईना, रथाचा लगाम धरायला कोणी पुढे येईना. तेव्हा ही माऊली स्वतःच्या हाताने रथाचा लगाम पकडून रथावर बसली. साक्षात आई आपल्या मुलाला चिरडायला निघाली. अहो, विचार करा, त्या आईच्या हृदयाची काय अवस्था झाली असेल. पोटच्या गोळ्याला मारताना तिचे आतडे कसे तुटत असतील. पण धर्मासाठी तिने डोळ्यातला अश्रूही खाली पडू दिला नाही. पण म्हणतात ना, जिथे धर्म असतो ना, तिथे देव स्वतः धावून येतो. जसा रथ मालेरावांच्या जवळ पोहोचला, तीच गाय धावत आली आणि रथासमोर उभी राहिली. जणू ती मुकी गाय सांगत होती, माऊली, माझा मुलगा तर गेला, पण आता तुमच्या मुलाला मारून एका आईचा पदर रिकामे करू नका. त्या मुक्या प्राण्याची ती दया पाहून अहिल्याबाईंना अश्रू अनावर झाले. त्यांनी मालेरावाला माफ केले, पण जगाला हे सिद्ध करून दिले की स्त्री जेव्हा न्यायाची देवी बनते तेव्हा ती स्वतःच्या रक्ताचाही विचार करत नाही. अहो, ही न्यायप्रियता बघूनच साक्षात महादेवाने त्यांना शक्ती दिली. ज्या काळात मुघलांनी आणि परकीय आक्रमकांनी काशी, मथुरा, सोमनाथची मंदिरे फोडून टाकली होती, तिथे या महाराष्ट्राच्या लेकीने चमत्कार घडवला. मंडळी, बघा ना, आपल्या महाराष्ट्राच्या लेकीचे हे कौतुक. आज आपण काशीला जातो तेव्हा तो सोन्याचा कळस आणि ते भव्य काशी विश्वनाथ मंदिर बघतो. पण हे मंदिर उभे कोणी केले? अहो, स्वतःच्या जीवावर उदार होऊन मुघलांच्या विरोधात जाऊन या माऊलीने तिथे पाय रोवले. औरंगजेबाने मंदिर पाडल्यानंतर तब्बल 111 वर्ष माझा विश्वनाथ उघड्यावर होता. अहिल्याबाईंनी साक्षात महादेवाचा दृष्टांत घेतला आणि मशिदीच्या बाजूला भव्य मंदिर उभे केले. नुसते काशीच नाही मंडळी, आपल्या महाराष्ट्राचा तर या माऊलीवर किती मोठा ऋण आहे. वेरूळचे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, खिलजीने हे मंदिर फोडले होते, पण अहिल्याबाईंनी त्याला पुन्हा नवजीवन दिले. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक, ज्या कुशावर्त कुंडात आपण डुबकी मारतो ना, ते कुंड आणि तो दगडी घाट अहिल्याबाईंनीच बांधलाय. जेजुरी गडाचा महिमा, महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा, जेजुरीच्या गडावरचा तो भव्य तलाव आणि मंदिरे अहिल्याबाईंच्या भक्तीची साक्ष देतात. भीमाशंकर ज्योतिर्लिंग, तिथे जाण्यासाठी वाट नव्हती, रस्ता नव्हता. अहिल्याबाईंनी तिथे घाट बांधले, मंदिर दुरुस्त केले आणि प्रवाशांसाठी अन्नछत्र सुरू केले. अहो, कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत 130 पेक्षा जास्त मंदिरे या माऊलीने बांधली. त्यांनी आपल्या राजमुद्रेवर कधी स्वतःचे नाव नाही लिहिले, तर काय लिहिले? श्री शंकर. त्या म्हणायच्या, मी कोण राज्य करणारी, मी तर त्या महादेवाच्या दरबारातली एक साधी दासी आहे. मंडळी, आज महिला दिनानिमित्त जेव्हा आपण म्हणतो की स्त्रिया कमकुवत आहेत, तेव्हा अहिल्याबाईंकडे बघा. त्यांच्या आयुष्यात किती दुःख होते हो. पती गेला, सासरे गेले, शेवटी मुलगाही गेला, पण ही माऊली डगमगली नाही. तिने आपल्या दुःखाला भक्तीची जोड दिली. तिने महेश्वरी साड्यांचा उद्योग सुरू केला, जेणेकरून महाराष्ट्रातल्या आणि माळव्यातल्या माझ्या माता भगिनी स्वावलंबी होतील. आजच्या काळात जेव्हा तुम्हाला वाटतंय ना की तुमच्यावर संकट आलंय, तेव्हा आठवा त्या माऊलीला, जिने हातात तलवार नाही तर शिवलिंग घेऊन साऱ्या जगाला जिंकले. तिने सिद्ध केले की एक स्त्री जर ठरवले ना, तर ती फक्त घर नाही
तर संपूर्ण राष्ट्र आणि आपला सनातन धर्म पुन्हा उभा करू शकते. मंडळी, पण ज्या माऊलीने उभ्या आयुष्यात फक्त देणे शिकलं, तेव्हा जेव्हा वयाच्या 70व्या वर्षी तिने आपला देह सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा नर्मदा माता का खळाळून रडली असेल? आणि आजही म्हणतात की महेश्वरच्या घाटावर रात्रीच्या वेळी अहिल्याबाईंचा आवाज ऐकू येतो. काय होते त्या शेवटच्या प्रवासाचे रहस्य? आणि कसे या कथेमुळे तुमचा आत्मविश्वास 10 पटीने वाढणार आहे? ऐकून तुमचे डोळे पाणावतील. आता काळजावर हात ठेवा, कारण ज्या माऊलीने उभ्या आयुष्यात फक्त देणे शिकले, जिने रडणाऱ्या प्रजेचे अश्रू पुसले आणि फोडलेल्या मंदिरांना पुन्हा प्राण दिले, त्या माऊलीचा आता शेवटचा प्रवास सुरू झाला होता. मंडळी, 70 वर्षांचे आयुष्य, पण या 70 वर्षांत त्या माऊलीने विश्रांती नावाचा शब्द कधी अनुभवलाच नाही. लाडकी मुलगी मुक्ताबाई सुद्धा सती गेली. अहो, एका स्त्रीच्या आयुष्यात यापेक्षा मोठे दुःख काय असू शकते? पण अहिल्याबाईंनी आपले वैयक्तिक दुःख कधीच कोणाला दाखवले नाही. त्या रोज पहाटे उठायच्या, नर्मदा मातेचे दर्शन घ्यायच्या, मातीचे हजारो पार्थिव शिवलिंग बनवून त्यांची पूजा करायच्या आणि मग प्रजेच्या सेवेसाठी दरबारात बसायच्या. 13 ऑगस्ट 1795 श्रावण महिन्याचा तो पवित्र काळ होता. महेश्वरच्या राजवाड्यात आणि नर्मदा मातेच्या घाटावर एक वेगळीच शांतता पसरली होती. जणू निसर्गालाही समजले होते की आज या पृथ्वीवरचा एक दिव्य अंश परत जाणार आहे. अहिल्याबाईंनी शेवटची शिवपूजा केली. हातातले ते पवित्र शिवलिंग साक्षात महादेवाच्या चरणी अर्पण केले आणि श्री शंकर म्हणत आपला देह त्यागला. मंडळी, म्हणतात की त्या दिवशी साक्षात नर्मदा माता खळाळून रडली. महेश्वरच्या प्रत्येक घरातल्या चुली त्या दिवशी पेटल्या नाहीत. प्रजा अनाथ झाली होती. लोकांनी आपली सख्खी आई गमावली होती. ज्या माऊलीने परकीयांच्या आक्रमणातून आपला धर्म वाचवला, ती माऊली आज अनंतात विलीन झाली होती. पण मंडळी, अहिल्याबाई गेल्या असे म्हणणे चुकीचे ठरेल. आज 300 वर्ष उलटून गेली, पण आजही काशीच्या प्रत्येक कणात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या कळसात आणि महेश्वरच्या प्रत्येक साळीच्या विणकामात ही माऊली जिवंत आहे. आज महिला दिनानिमित्त मला माझ्या प्रत्येक माता भगिनीला एकच सांगायचे आहे. मंडळी, बघा ना, आपण म्हणतो की आपल्यावर संकटे खूप आहेत. कधी सासरचे त्रास देतात, कधी आर्थिक अडचणी येते, तर कधी समाज आपल्याला कमी लेखतो. पण अहिल्याबाईंकडे बघा, एक विधवा स्त्री जिच्याकडे सुरुवातीला काहीच नव्हते. तिने फक्त शिवभक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पूर्ण हिंदुस्थान जिंकला. तुम्ही का घाबरताय? जर अहिल्याबाई 5000 सैन्याला पळवून लावू शकतात, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या संकटांना का हरवू शकत नाही? त्या म्हणतात ना, माझ्या हातात शिवलिंग आहे, माझा शिव माझ्यासोबत आहे. बस हाच विचार तुम्ही सुद्धा करा. संकट कितीही मोठे असो, जर तुमची भक्ती आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास खरा असेल, तर साक्षात काळ सुद्धा तुमच्यासमोर नतमस्तक होईल. अहिल्याबाईंनी सिद्ध केले की स्त्री म्हणजे फक्त माया नाही, तर स्त्री म्हणजे शक्ती आहे. ती घरही सांभाळू शकते आणि वेळ पडली तर शत्रूचे मस्तकही झुकवू शकते. हीच खरी नारी शक्ती आहे. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्रीच या अथांग सृष्टीचा आधार आणि उज्ज्वल भविष्याची मशाल. तूच खरी शक्ती, तूच आमचा अभिमान आणि तूच आमचा सन्मान. जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हा सर्व रणरागिणींना हार्दिक शुभेच्छा मंडळी. आज ही कथा ऐकल्यानंतर जर तुमच्या मनात थोडा जरी स्वाभिमान जागा झाला असेल, जर तुम्हाला वाटले असेल की हो, मी सुद्धा संकटांशी लढू शकते, तर समजा अहिल्याबाईंची ही सेवा सार्थकी लागली. आजचा हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी नव्हता, तर तो तुमच्यातल्या अहिल्येला जागवण्यासाठी होता. जर ही कथा तुम्हाला प्रेरणा देऊन गेली असेल, तर ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेवटी एवढेच म्हणेन, अहिल्याबाई राणी नव्हती, ती साऱ्या विश्वाची माऊली होती. भक्तीच्या या सागरात तीच एक खरी धर्मरक्षक माऊली होती. चला तर मग पुन्हा एकदा मनोभावे साद घालूया. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर की जय. नर्मदे हर. ओम नमः शिवाय.